आजचे दिवस त्यांचंच या शिखंड मोगम. तुम्ही जर सगळे धनगर बांधवाचे नेते धनगर बांधवांनी जर ठरवलं मुंबईकडे आहे त्या वाहनांनी निघायचं तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा मी तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द आणि जे व्हायचं ते होऊ परत. तुम्ही जर असले जरा सांगत बसतात आम्हाला 6 जा म्हणते तर 7ला जा म्हणते. आपण 7ला 6 जात नसतो जरा तिकडे 7ला बसलो 6 नाही 7 नाही 8 नाही भट नाही. मी एकदा रथ पांघरून झोपलो की झोपलो पुन्हा उठायच नसतो डबा. मला बी दाल्यावर म्हणले होते नाही ही जागा आहे कोणची काय माहित मला दिसली नाही कारण येताना मी झोपेत आलतो आणि जाताना झोपेतच गेलो. ते म्हणले इथं 6 वाजता रस्ता म्हणलं 6च पुढे का भूतानाचं तर काही असलं नसतं. फडणवीस साहेब डेंजर माणूस त्याला अशी एकजूट लागते. तुम्हाला निवडून आणायचं ना देवेंद्र फडणवीसला जाणार बस का पण आरक्षण दे म्हणा. तुम्ही महायुतीला निवडून आणा नाही तर महाविकास आघाडीला आणा काही देणं घेणं का पण आपल्या समाजाच्या लेकरात जे लागतं ते तर घेतलं पाहिजे का नाही आपण. मग आता जर असे माणसं उपोषणच करीत बसले मरायला लागले नाही कधी मिळणार. आता इथं तुम्ही बसलात पहिले कोणी इकडेच वाटली दिसते परत तिकडे बरेच जण वाटले दिसते त्यांचं काहीतरी असणारच का रोग आला का सोडायला. सरकार म्हणून यांच्या जीवावरती बसला त्या पलीकडे पॅन्डॉल मध्ये बी ते कोण आहेत त्यांचा प्रश्न सोडायची जबाबदारी सरकारची नाही का. मतदान लागतं का कोण आहे ते मास्तर लोक. अरे यार मग तुमची बैठक लावली होती त्याशी मग उपोषण लागतं नसतं झोपले. हो होईल होईल त्यांचं बी होईल. माझं हे बघा आम्ही पण त्याला कधी कमी पडणार नाही 2 टप्प्यात कधी वागणार नाही. प्रत्येकाची फक्त एकच भूमिका असली पाहिजे गोरगरिबाच्या लेकरांनी काय नाही केलं तुम्हाला माहित नाही आणि माहित जर असतं तर तुम्ही ताकदीने आला असतात. म्हणून मला सांगायची वेळ आली ज्यावेळेस धनगराची माऊली मेंढ्या मागे जाते ना उन्हात तळते अक्षरशः उन्हात तुम्हाला लाजच नाही येत जातीचे किती हाल व्हायला लागले. तुम्ही मला ट्रोल केलं तरी चालत आणि ट्रोल करण्याला मी मुझी नाही ते रोजच माझ्या पाठीलाच पुजलेले त्यामुळे मी येत नाही. होती काय व्हायचं तुम्हाला खरं सांगतो. तुम्हाला जर तुमच्या आईची माऊलीची त्या धनगर बांधवाची जर थोडी बी कळकळ असेल ना ती माऊली इतकी उन्हात मेंढ्या तळती तिच्या जर वेदनेची जाण तुम्हाला असली ना तर धनगर घरी नाही जाणार अख्ख्या मुंबईत निघते. त्यांचं कल्याणच होणार नाही असं होत नाही. पालात कवा साप शिरम माहित नाही त्या मेंढ्या सांभाळताना